शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर, पण 5 नियम न पाळल्यास 2 लाखांची माफी मिळणार नाही. संपूर्ण माहिती. नमस्कार शेतकरी बांधवांनो. अखेर राज्यातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. पण थांबा, जर तुम्हाला वाटत असेल की राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये कर्ज माफ होणार आहे, तर तुम्ही मोठ्या गैरसमजात आहात. कारण सरकारने या कर्जमाफीसाठी काही कठोर नियम आणि अटी लागू केल्या आहेत आणि या अटींमध्ये जे शेतकरी बसतील त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की माझं कर्ज माफ होणार का नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आणि लगेच राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पाळाव्या लागणार आहेत. या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक विशिष्ट तारीख आहे आणि ती तारीख तुमच्या कर्जमाफीचं भविष्य ठरवू शकते. ती तारीख आहे 30 सप्टेंबर 2025. सरकारच्या नियमानुसार या दिवशी तुमचं कर्ज थकीत असणं आवश्यक आहे. थकीत म्हणजे तुम्ही कर्ज घेतल्यानंतर किमान 12 महिने पूर्ण झालेले असावेत आणि तरीही कर्जाची परतफेड झालेली नसावी. जर तुमचं कर्ज या तारखेपर्यंत थकीत असेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 12 महिने पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणं कठीण होऊ शकतं. आता या योजनेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सरकारने ठरवलेले 5 नियम. कारण हे 5 नियमच ठरवणार आहेत की तुम्ही पात्र आहात की अपात्र. पहिला नियम असा आहे की कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी. जर कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी असेल तर त्या कुटुंबातील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. दुसरा नियम असा आहे की कुटुंबातील कोणीही आयकर भरणारा नसावा. म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील कोणी आयकर भरत असेल तर तुम्ही कर्जमाफीच्या यादीतून बाहेर जाऊ शकता. तिसरा नियम असा आहे की माजी मंत्री, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य असलेले लोक या योजनेत पात्र ठरणार नाहीत. चौथा नियम असा आहे की शेतीव्यतिरिक्त तुमचं इतर मोठं उत्पन्न असेल आणि ते बँकेच्या रेकॉर्डमध्ये दिसत असेल तर तुमचं नाव पात्र यादीतून काढलं जाऊ शकतं. आणि पाचवा नियम असा आहे की जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत त्यांना कर्जमाफीऐवजी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. मात्र त्यासाठी गेल्या 3 वर्षांचा कर्जाचा इतिहास तपासला जाणार आहे आणि जर या 3 वर्षांपैकी एका वर्षातही हप्ता चुकला असेल तर त्या शेतकऱ्याला ना कर्जमाफी मिळेल ना प्रोत्साहन अनुदान. शेतकरी मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी अनेकांना माहिती नसते आणि ती म्हणजे आधार सीडिंग. अनेक शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असतं, पण ते NPCI मॅपरला सीड केलेलं नसतं. जर तुमचं खातं NPCI मॅपिंगला सीड नसेल तर सरकारने पैसे पाठवले तरी ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत आणि परत जाऊ शकतात. त्यामुळे तात्काळ तुमच्या बँकेत जाऊन तुमचं आधार NPCI सीडिंग तपासणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच ज्यांचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनीही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सरकार फक्त 2 लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफी देणार आहे. जर तुमचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर उरलेली रक्कम तुम्हालाच भरावी लागेल. म्हणून शेतकरी बांधवांनो, पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. शक्य तितक्या लवकर तुमचं बँक पासबुक अपडेट करा, तुमचं आधार NPCI सीडिंग तपासा आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी तुमच्या कर्जाची स्थिती काय आहे हे बँकेकडून नक्की तपासून घ्या. कारण योग्य माहिती आणि वेळेवर केलेली कृती तुमचं 2 लाख रुपयांचं कर्ज माफ करून देऊ शकते. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या गावातील शेतकरी मित्रांना आणि शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून माहिती अभावी कोणाचं नुकसान होऊ नये. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं कर्ज कोणत्या बँकेत आहे, जिल्हा बँक आहे की सरकारी बँक. कारण बँकेनुसार काही नियम बदलू शकतात आणि त्या आधारावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक माहिती देणार आहे. धन्यवाद.